राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने शासकीय विश्रामगृह भंडारा येथे स्थानिक समस्या आणि विकास कामांकरिता निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्याच्या दरम्यान विश्रामगृह भंडारा येथे त्यांनी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसोबत जिल्ह्यातील समस्या आणि जिल्ह्यातील सर्व बाबी जाणून घेण्याकरिता वेळ दिली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा शिष्टमंडळ सुद्धा राज्यपाल महोदयांना भेटला। या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, भंडारा तालुका अध्यक्ष नरेंद्र झंजाळ, भंडारा शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, भंडारा शहर युवक अध्यक्ष अश्विन बांगडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्रामगृह भंडारा येथे उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले आणि त्यांच्या समस्या मांडण्यात आल्या। वैनगंगेच्या पुरामुळे प्रत्येक वर्षी बाधित होणारे गणेशपूर, भोजापूर आणि अन्य 22 गावांच्या पुनर्वसन तात्काळ शासन स्तरावर मार्गी लावण्यात यावे हे सुद्धा राज्यपाल महोदयांना सांगण्यात आले। भंडारा जिल्हा हा निसर्गाने नटलेला जिल्हा असून येथे पाण्याचा मुबलक साठा आहे। पर्यटनाला वाव देणारे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून शासन पर्यटनाला मोठी चालना देऊ शकतो असे राज्यपाल महोदयांना सांगण्यात आले। व्याघ्र प्रकल्प, गोसेखुर्द प्रकल्प आणि अन्य मोठ्या जलाशयांवर पर्यटन विभागामार्फत मोठे प्रकल्प उभारून पर्यटन क्षेत्रात मोठे रोजगार उभारणी करावी अशी यावेळी मागणी करण्यात आली। भंडारा आणि मोहाडी तालुक्यात पेंच प्रकल्पाच्या नहराद्वारे शेतीला पाणी उपलब्ध होतो, परंतु मागील काही वर्षांपासून पेंच प्रकल्पाच्या पाणी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य वेळी मिळत नाही आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या हाती आलेला पीक पाण्याअभावी नुकसान सहन करावा लागतो। त्याकरिता भंडारा तालुक्यात दाभा, खमाटा, टाकडी या भागात नवीन उपसा सिंचन प्रकल्प उभारावा आणि पेंच या नहर वितरिकामध्ये गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीद्वारे वितरण व्यवस्था करावी ही विशेष मागणी राज्यपाल महोदयांना करण्यात आली। भंडारा तालुक्यात कोरंभी येथील 400 वर्षे जुना जागृत देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोठा निधी देण्यात यावा, जेणेकरून या भागात नव्याने तयार होत असलेला बायपास रस्ता आणि त्याच्या अवतीभवती पर्यटनाला आणि त्या देवस्थानाला विकासाला मोठी चालना मिळेल हे सुद्धा राज्यपाल महोदयांना सांगण्यात आले। संपूर्ण भंडारा जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात गावाच्या लगत असलेल्या शासकीय भूखंड हे झुडपी जंगलाच्या नोंद असून त्यावर विस्थापित झालेले ग्रामीण भागाच्या लोकांना हक्काचा भूखंड मिळण्याकरिता झुडपी जंगलाच्या जाचक नियमानुसार मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही। त्याकरिता झुडपी जंगलाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे ही सुद्धा मागणी राज्यपाल महोदय यांना करण्यात आली। राज्यपाल महोदयांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाच्या सर्व समस्या गंभीरतेने ऐकून घेत जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निराकरण करण्याकरिता पुढील कारवाई करण्याच्या सूचना केल्या।